हॅलो हाय नमस्कार, मी नंदा. आज मी आले सिद्धू आणि भावनाच्या लग्नाला आणि या निमित्ताने माझ्यासोबत भावनाचे आईबाबा म्हणजे तुम्हा सगळ्यांचे लाडके लक्ष्मी आणि श्रीनिवास आहेत. तुम्हा दोघांचं स्वागत आहे. पहिल्यांदा कसे आहात तुम्ही? मस्त 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 एकदम मस्त. थँक्यू. लगीनघाई सुरू आहे, कशी चालली ही लगीनघाई? लग्न म्हटलं की तारांबळ धावपळ हे सगळं आलंच आणि ह्या लग्नाला तर विशेष असा इमोशनल एक टँजंट आहे की लग्न ज्या पद्धतीने हे लग्न होतं आहे त्याला एका पेरेंटचा सपोर्ट आहे, एका पेरेंटचा नाही आहे. सो इमोशनली खूप वेगवेगळे ट्विस्ट अँड टर्नवाला हा ट्रॅक आहे. म्हणजे सरळसोट लग्न ठरलं आहे आणि झालं आहे असं नाही आहे. भावना सिद्धूच्या लग्नाची वाट तर सगळेच प्रेक्षक बघत आहेत. आई वडील म्हणून भावनाच्या लग्नाची आम्ही वाट पाहतो आहे, पण ते होईपर्यंत खूप ड्रामा आहे, खूप मनोरंजक असे भाग तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि कसं आहे की भावनाचं लग्न ही म्हणजे आमची खूप आपण म्हणू आयडियल अशी ही मुलगी, आदर्श मुलगी आहे. आणि दुर्दैवाने जे काही तिच्या आयुष्यात यापूर्वी घडलं, अनेक काही संकट आली, प्रॉब्लेम्स आले आणि त्यामुळे तिची चूक नसतानासुद्धा तिला खूप काही सहन करावं लागलं. पण त्या प्रत्येक प्रसंगात ती जी खंबीरतेने उभी आहे किंवा जी आपण म्हणूया की निश्चय तिने जो केलेला आहे, म्हणजे आनंदीला सुद्धा सांभाळायचा एवढा मोठा निर्णय तिने घेतला. तर अशा प्रकारची ही जी आदर्श मुलगी आहे, तिचं लग्न जेव्हा ठरत नाही आहे किंवा तिची काही चूक नसताना, तेव्हा एक आईवडील म्हणून खूप वाईट वाटत होतं की हे काय नाही. पण ज्या प्रकारे हे सगळं झालं ते अर्थात पहिल्यांदा आम्हाला आश्चर्य, नंतर राग जे सिद्धूने केलं त्या मार्गाबद्दल अजिबातच तो मान्य नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्यानंतर आता जे झालं ते झालं, जे मागे पडलं ते मागे पडलं. आता पुढच्याकडे फ्युचरकडे पाहूया. या ह्यानी आता असं वाटतंय की हे सगळं झालं, त्यामुळे एक आनंद तर आहेच, त्याबरोबरच एक इमोशनलसुद्धा आम्ही नॅचरली आहोत की ही मुलगी जी इतकं सगळं सहन करून आता तिचं होतं आहे, पण पुढचं आयुष्य कसं असणार आहे तीसुद्धा थोडीशी एक काळजी आहेच. अर्थात सिद्धू आहे जो तिच्यावर खूप प्रेम करतो आहे, कुठल्याही प्रसंगात तिला सांभाळून गेल्याची खात्री असल्यामुळे एक मिक्स फिलिंग आपण म्हणू शकतो असं आहे. तर लगीनघाई सुरू आहे, खरं लग्न असतं तसाच इथे सुद्धा धावपळ, गोंधळ सगळं बघायला मिळतंय. जसं दिव्याचं जयंत आणि जान्हवीचं लग्न झालं होतं, तसंच भावना आणि सिद्धूचं लग्न आता होतं आहे. त्यावेळी खूप इमोशनल होतात तुम्ही दोघं माझ्याशी जेव्हा बोलत होतात. आता काय फिलिंग आहे नेमकी? मला वाटतं दोन्ही लग्नांमध्ये खूप फरक आहे. कारण एकतर छोटीचं लग्न आधी होईल असं वाटलं नव्हतं, पण इतकं कमाल असं स्थळ जयंतच्या रूपाने आमच्याकडे आलं आणि आम्हाला त्या लग्नात काही करावं नाही लागलं. जावयाने सगळंच केलं आणि जावयाने अगदी स्वप्नवत असं लग्न सगळं केलं. सो तिकडचा आनंद, ते इमोशन्स खूप वेगळे होते. पण भावना आणि सिद्धूचं लग्न होतानाचे जे इमोशन्स आहेत ते खूप वेगळे आहेत. कारण त्या लग्नाला मान्यता आहे तरी नाही आहे. ज्या पद्धतीने ते लग्न अर्धवट आधी झालेलं आहे की त्यांनी तिच्या नकळत मंगळसूत्र घातलेलं आहे आणि आता ते मान्य करून भावनाला खरं तर तिच्या भावना अजून कळत नाही आहेत की ती सिद्धू फक्त तिला आवडतो का ती प्रेमात आहे. हा एक वेगळा प्रवास तिचा असणार आहे. वडील म्हणून त्यांना वाटतं की सिद्धू चांगला मुलगा आहे, भावनाला त्यांनी मानसिकरित्या तयार केलं आहे. मला माहिती आहे की सिद्धू चांगला मुलगा आहे, पण त्यांनी जे केलं आहे ते मी माफ करायला तयार नाही. सो मला वाटतं प्रत्येक पात्राचे ना इमोशन्स अगदी असे इथपर्यंत आहेत आणि अशा पद्धतीने हा छोटेखानी समारंभ आहे पण भरपूर मोठे इमोशन्सवाला समारंभ आहे. सो मला वाटतं की ते प्रेक्षकांसाठी बघताना खूप मजा येणार आहे. म्हणजे जसं आम्ही इथे रडणार आहोत तशी माझी खात्री आहे की प्रेक्षकही बघताना डोळ्यात त्यांच्या पाणी येणार आहे. म्हणजे आता हर्षदा म्हणाली तसं की जयंत आणि जान्हवीचं लग्न होतं तितक्या मोठ्या, आपण ज्याला लॅविश म्हणतो, ग्रँड असं होतं. हे लग्न जे आहे भावनाचं ते जरी व्हिज्युअली किंवा दिसताना ते असं खूप मोठं आणि प्रचंड लॅविश असं जरी नसलं तरी पण त्याची ही जी श्रीमंती आहे, ही जी भावनांची श्रीमंती आहे ती मला असं वाटतं की खूप 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 मोठी, खूप जास्त आहे. त्यामुळे त्या लग्नाचा एक जो काही आपण ज्याला फील म्हणतो किंवा त्या लग्नाचे वाटणं किंवा त्या लग्नाची जी गंमत होती, मजा होती ती वेगळ्या प्रकारची होती. हे लग्न खूपच वेगळ्या प्रकारचं आहे. पण ज्या प्रकारे ही लग्न जरी 7 दिवस, आम्ही हा सप्ताह जो म्हणतो आहे ते 7-8 दिवस चालणार आहे, पण अगदी सरळसोट पद्धतीने न चालता अक्षता पडेपर्यंत मंगलाष्टक होऊन अंतरपाठ दूर होऊन गृहप्रवेश होईपर्यंत शेवटपर्यंत तो ड्रामा आहे. आणि तो प्रेक्षकांना मी बघत तर नक्कीच बघतायत म्हटल्यावर ते बघतील याबद्दल खात्री आहे, पण त्यांना खूप खूप मजा येईल, खूप आवडेल याबद्दल आम्हाला खात्री आहे. मला हे आवडलं दादा की विवाह सोहळा सप्ताह
भावनांची श्रीमंती असलेला. क्या बात आहे, वा वा वा. तुमचंच वाक्य आहे, भावनांची श्रीमंती. मला आवडलं ते आता. येस, आणि ही श्रीमंती आता बघायला मिळेल ह्या हफ्ताभर. खरं जर सांगायचं गेलं तर या सगळ्यांबरोबर तुमचा बॉन्ड कसा आहे? म्हणजे एखादा लाडका आईबाबांना नाही चूज करता येत, पण एखादा लाडका मुलगा मुलगी म्हणून चूज करतो. नाही, सगळीच मुलं. मला असं नेहमी वाटतं की आम्ही, दादा आणि मी खूप वेळा चर्चा करतो की आम्ही ब्लेस्ड आहोत की जेव्हा तुमचे यंगस्टर्स छान असतात आणि स्पेशली जेव्हा फॅमिली ड्रामा असतो तर ती मुलं जर इंटरेस्टिंग असतील, फन असतील आणि त्यांना कामातही इंटरेस्ट आहे, असं कॉम्बिनेशनवाली मुलं आली ना की आम्हीसुद्धा जवळजवळ त्यांच्या वयाचे होतो आणि एक वेगळं उत्साहाचं वातावरण असतं. आणि खरंच इथे निवडताना थोडं कठीण आहे, कारण प्रत्येक मुलाचं आणि मुलीचं एक वेगळा USP आहे. कोणीतरी फूडी आहे, कोणीतरी खूप फनी आहे. आमच्याकडे एक आमची मुलगी आहे, ती रील मास्टर आहे. सो ती सगळ्यांना घेऊन, ती एकटी नाही रील बनवते, सगळ्यांना घेऊन. सो इन्क्लुझिव्ह करणार आहेत. अगदी आमची जी माझी सासू प्ले करते ती सगळ्यात यंगेस्ट आहे आमच्याकडे. म्हणजे त्यांची एनर्जी, त्यांना सगळ्यामध्ये भाग घ्यायचा असतो. तर हे इतकं शिकण्यासारखं आणि कौतुक वाटण्यासारखं आहे. किंवा ही सगळी मुलं आहेत की ज्यांनी खूप काम केलेलं आहे, त्यांनी सुपरहिट शोज केलेले आधी, पण कुणाच्याही वागण्या बोलण्यात त्याचा तसूरभरही काही नसतं. आणि सगळे ॲक्च्युली कुटुंब होऊन, म्हणजे आम्हा दोघांना तर आम्ही त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहोत ह्याचा नाही, तर आम्ही पात्र म्हणून त्यांचे आईवडील करतो आहे ना, त्याचं प्रेम आणि मान दोन्ही सतत देत असतात. अगदी बरोबर आहे. मला म्हणजे फक्त सगळी मुलं आहेत पण एकाचं नाव म्हणून मी घेत नाही, पण सध्या त्याचा जो काही ट्रॅक चालू आहे आणि लोकांना जर असं वाटत असेल संतोषबद्दल की तो असा वागतो, पण निखिल अजिबात म्हणजे अजिबातच तसं नाही. संतोषसारखा इतका छान आणि गोड आहे. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं की म्हणजे आता ऑन कॅमेरा ही संधी आहे म्हणून निखिल राजेश शिर्के नाव आहे त्यांचं, जे आमची संतोषची भूमिका करतात, जो सगळ्यात खौट मुलगा आहे माझा आणि जो सगळ्यात कंजूस आहे आणि जो सतत पैसा करत असतो, तो सतत खाऊ आणत असतो. तो सतत तो खाऊ आणतो, त्याची जी खरी बायको आहे ती खाऊ पाठवते आणि अत्यंत प्रेमळ. आणि मला वाटतं की एखाद्या भूमिकेचं सोनं करण्याची आपल्याला संधी मिळते, ती त्याला मिळालेली आहे आणि ती चोख बजावतो. अगदी बरोबर आहे. म्हणून मी त्याचं नाव घेतलं. म्हणजे काय की लोकांना असं वाटू शकतं की ज्या प्रकारे त्याचं कॅरेक्टर आहे आणि जो आम्हाला इतका अपमान करतो म्हणा, सतत एक आपला हिशोबी असणं आणि काही घरची जबाबदारी न घेणं, फक्त स्वतःपुरतं बघणं, तर असं अजिबातच नाही. सगळ्यांचा मोठा दादा आहे तो, सगळ्यांना सांभाळून प्रेमाने वागणारा मुलगा आहे. त्यामुळे सगळेच जी आमची आहेत मुलं ते म्हणजे वी आर रिअली ब्लेस्ड अशा प्रकारचे. म्हणजे ते एकतर अभिनेत्री म्हणून पण खूप छान आहेत आणि तेवढेच माणूस म्हणून, त्यामुळे काम करायला मजा येते आणि एक वातावरण खूप छान राहतं. आणि तेच मला वाटतं पडद्यावर सुद्धा दिसतं, कारण एवढं छान ते जुळून येतं. ट्युनिंग नसेल सगळ्या अख्ख्या टीमचं, ते जर छान नसेल तर मालिका तेवढी सुंदर नाहीच होऊ शकत. अजून एक प्रश्न आहे, गोड 2 लग्न झाली मालिकेत, पण या सगळ्या वातावरणात कधीतरी जुन्या आठवणी अशा येतात का डोक्यात? कारण या सगळ्या धावपळी, त्या गोंधळात जुन्या आठवणी म्हणजे लग्नाच्या म्हणा, किंवा असं आपण कोणाच्या तरी लग्नात गेलो आणि सगळ्यांची लग्न अटेंड करतच असते. माझ्या आयुष्यात लग्नाविषय संपतच नाही, कारण सतत कोणा ना कोणाचं तरी ठरत असतं. त्यामुळे आय थिंक कोणाच्याही आयुष्यात वाढदिवस, लग्न ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि मी प्रत्येक जे मला स्वतःहून सांगतील, स्वतःहून बोलवतील, त्या सगळ्यांच्या ह्या गोष्टींना मी सहभागी असते. आणि मला वाटतं येस, इट्स अ ब्युटिफुल थिंग आणि प्रत्येकाने लग्न करायला पाहिजे. आणि लग्नाला मला बोलवलं तरी चालणार आहे. मी आता इतक्या सिरियलमध्ये इतकी लग्न अटेंड केली आहे, स्वतःचंही लग्न अनेक वेळा माझं झालेलं आहे, मग घरातल्या सगळ्यांची लग्न झालेली आहेत. त्यामुळे एकच आहे पण की पूर्वीचं लग्न आणि आताचं लग्न आहे तितका आता म्हणजे फरक पडलेला आहे. त्यामुळे की पूर्वी पटकन जेवायचं, आता प्रत्येक गोष्ट सागर संगीत आणि मेहंदी आणि हळद आणि संगीत आणि ह्याव आणि ह्याव. पण त्यामुळे एक आहे की मजा येते एन्जॉय करायला. म्हणजे जे पटकन एक दिवसात संपायचं गोष्टी त्या आता आठवडाभर चालू असतात. त्यामुळे त्याची आणि आपल्याला काहीच करायला लागत नाही, फक्त मजा एन्जॉय करायची असते. हे सगळ्यात बेस्ट आहे. खाऊ पिऊ ऐश करू. येस, थँक्यू सो मच. एवढा वेळ दिलात. प्रेक्षकांना काय सांगाल? माझं झालं. हां, वाढदिवशी बोला. लग्नाचा वाढदिवस आमचंही ठरलेलंच आहे. आता लग्नात ज्यांची लग्न अटेंड नाही केली त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला जायचं आहे. प्रेक्षकांना थँक्यू. बस काही नाही, आता हा विवाह सोहळा सप्ताह आहे. भावनांची श्रीमंती बघायला लक्ष्मी निवास नक्की बघा. सोमवार ते रविवार रोज रात्री 8 वाजता फक्त झी मराठीवर. थँक्यू सो मच. थँक्यू.